आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जखम मला आणि त्रास येला अशी तराईच किती जीव लावशील ग माझ्यावर तुळज। दादा उठलास का? झोप पण नाही ना केली तुझी? सकाळ झाली पण बापरे मला कळलं पण नाही ग। वहिनी अगं आपल्या माणसाची ऊब जवळ असेल तर पहाटेची थंडी पण नाही लागत। मग सकाळ झालेली कसं कळलं तुला? राजू चल दादा आता चहा पिऊन घे। वहिनी तू पण चहा पिऊन घे आणि घरी जाऊन फ्रेश होऊन मी थांबते इथं। राजू थांब, आता हे सगळं काही चालणार नाहीये। त्याला काही पथ्य आहेत ती पाळणं गरजेची आहेत। कसली पथ्य? थांब, हे बघ यात सगळं लिहिलंय। सकाळी गरम पाणी, त्यानंतर एक फळ, दुपारच्या जेवणाला भाताची पेज आणि संध्याकाळी एक फळ। आधेमध्ये हलका ज्यूस चालू शकतो पण जेवणात काही जड खायचं नाही। संध्याकाळच्या जेवणात मऊ खिचडी बस। तुळज बाकी सगळं ठीक आहे पण ती भाताची पेज प्यावीच लागणार आहे हं? हे बघ आता हे काही दिवस ना तुझे लाड बंद। ऑपरेशन झालेल्या माणसाचं ना असंच जेवण असतं। म्हणजे दादा आता चहा पण नाही मिळणार ना तुला? आता काय खरं नाही तुझं, आता फक्त भाताची पेज। अगं अगं बरं झालं तू आलीस। मी कधीची तुझी वाट बघत होते। का काय झालं? अगं मला ना घरी निघायचं होतं। बरं ते जाऊ दे। दादा कसं आहे? हा बरं आहे तो, बहिणी काळजी घेते त्याची। बरं आता ऐकली, मी आतमध्ये समजा जेवण बनवून ठेवलं, ते फक्त डब्यात भरायचं आणि जाऊन हॉस्पिटलमध्ये दादाला द्यायचं, कळलं? मी जाते, नानी माझी वाट बघत। ए धनु दीदी थांब की। अगं दादा तर जेवणच वेगळं आहे की ग। तर तू केलेल्या स्वयंपाकाचं काय करू मी? आता ही तांदळाची पेज कशी बनवू? ते मऊ खिचडी येईल बनवता पण हे पेजीचं काय करू? वहिनी पण नाही नेमकी घरात। राजू पोरी सूर्य कसा आहे? ठीक आहे। मग तुझा चेहरा असा काळजीने भरलेला का वाटतो? ते दादासाठी तांदळाची पेज बनवायचे, मला जमत नाही। मग मी सांगू का? काही गरज नाहीये, माझी मी बनवेन। पोरी हे बघ, तांदळात जरा पाणी जास्त टाक। म्हणजे 1 वाटी तांदूळ असेल तर 3 वाटी पाणी घे, म्हणजे पेज कशी घट्ट आणि एकजीव होते। मी तुला विचारलंय का? माझी मी बनवन ना। अगं अगं कुकर नको घेऊ, पातेलं घे। ते कुकर मध्ये भात होईल त्याचा, पेज नाही। आणि पेज एकजीव बी नाही होणार। पातेल्यात तांदूळ घे, त्याच्यात 3 वाटी पाणी टाक, म्हणजे मग चांगली पेज बनेल त्याची। अगं अगं गॅस असा फुल ठेवू नको, ते पाणी लवकर आटून जाईल आणि पेज काय बनायची नाही। गॅस जरा असं मंद आचेवरच ठेव। तुला मी विचारलंय का? तू का सांगते मला सारखं सारखं? नको सांगू। मी तुला नाही सांगते, स्वतःलाच सांगते। बरीच वर्ष झाली
मी पेज बनवली नाही म्हणून मी आठवून बघते. तुझं चालू दे, मी बघत बी नाही तुझ्याकडं. हा, मग आता ना ती चांगली एकजीव होईल बघ. जरा नीट हलीव. हा, ते काय आहे ना, पेजेला चव नसते ना, म्हणून त्याच्यात मीठ टाक. मग ते काळं मीठ टाक, तिकडे आहे. सूर्याला काळ्या मिठाची चव लई आवडते. हा, आता 2-3 थेंब असे हातावर घेऊन बघ. हा, चव चव चांगली झाली का? चांगलंच झालं असेल, माझं मी बघते. अरे नकोय मला हे बेचं पेजचं नाव बी ऐकलं तरी मला तोंड कसं तरी होत. सूर्या, जखम लवकर भरण्यासाठी ना काही पथ्य पाळावीच लागतात. हे बघ, तुझी मोठी सर्जरी झालेली, त्यामुळे ना हलक्या आहाराने लवकर फरक पडतो. घे ना प्लीज, घे. कधी हसणार सूर्या, ए सोन्या उठ, चल थोडी पेज खाऊन घे. ये. कधी हसणार आहे कधी रडणार नको, लय बेचव असते ते. अरे खाऊन तर बघ, लय भारी लागेल. एक चमचा खाऊन बघ. मी सारी जिंदगी माझी अयो, साध्या भातापेक्षा लय भारी लागते. दे दे, अजून दे. भरभर खा. दादा, काय झालं? आवडलं नाही? नाही नाही, तू बनवली हे? हा, मी बनवली कशी बशी. नव्हती जमत पण बनवली. वाईट झाली? नाही नाही, लय भारी झाली एकदम. आई